तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर काल बघितलं का किती खर्च आला, लय खर्च आला कारण सर्व्हिसिंगला येतो, कारण महिन्यातनं एकदा सर्व्हिसिंग होती, त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. आणि पोंगळीला बी त्या 400-500 रुपये खर्च आला असेल तो. तर आज आपण केले 9 वाजता चालू, आता 9:12 झाल्यात. आता एक ऑर्डर पडली, छोटीच ऑर्डर आहे 50ची. म्हटलं जी पडेल ते घ्या, कुठं नखरे करतं, कारण आपले रेटिंग कमी झाल्यात. तर बघू आज 1000 सगळं जाऊन 1000 कधी होतं. चला आता फायनली मित्रांनो आपण आलो आहोत रावेतमध्ये. उबेरची पहिलीच ऑर्डर कडकमध्ये. हेलिकॉप्टर शॉट मारला आहे 440चा काहीतरी 31-32 किलोमीटर, जे की खूप चांगली ऑर्डर होती, पेड ऑर्डर होती, त्यामुळे ते पैसे उद्या भेटले काय हरकत नाही. ऑइलेटला आहेत आपल्या. पण जर ह्याच जागी ओला असतं तर 80-90 रुपयाचा फरक पडला असते. 100-2 रुपये आपण 550 झाले असते. ठीक आहे, काय हरकत नाही. आता लोक साहजिक मी बी असतं तर उबेरच केलं असतं, कारण जो तो आपला फायदा बघतो. ठीक आहे, भेटली ते महत्त्वाचे. तर इथनं रिटर्न पडते का नाही हे बघायचं मला. वाजल्यात 10:52, 11 वाजायला लागले. तर बघू आता. सर्दी एक झाली राव. मास्क वापरा, कानटोपी घाला बाबा, त्यामुळंच उशीर होते मला उठायला सर्दीमुळं. रोज थंडी वाढत चालली. तर बघू आता रिटर्न पडते की नाही. आहे ते एक सोसायटी थांबलोय तिथं. मित्रांनो, उबरची अजून एक ऑर्डर पडली आणि वाजल्यात 11:39. आपण आता आहोत देहूमध्ये. बघू शकता तुम्ही, इकडं पलीकडं देहू आहे, देवाचं मंदिर. इथं एका कस्टमरला सोडला. आता इथून जायचं आपल्याला रोडला. बघू रोडवरनं ऑर्डर पडते की नाही. रिटर्न इथनं जरा अवघड दिसते, कारण 11:30 वाजलं. दुपारचं कमीच असतं. नशीब पडलं तर आता, नाही तर मग जेवण करू. चला झोपायला चेहरा झाला काय, झोपच होत नाही. काय होते काय माहिती. फोटो काढून घेतोय. तर मित्रांनो, देवाची कृपा झाली म्हणायची. तेच कस्टमर आपल्याला परत भेटले आणि रावेतमध्ये रिटर्न आलो आपण. ह्या सोसायटीच होते. आता इथून एका लेनच्या आतमध्ये झालं. लेनच्या बाहेर जाऊन रोडला थांबायचं आणि जेवणाचं बघायचं. 800 रुपये झालेत आपले. ऑर्डर पडली ती 3 किलोमीटरची, पण ठीक आहे, काय हरकत नाही. 12:26 रॅपिडोची ऑर्डर थांबतो तिकडं. 12:26 झाले. तर मला वाटतं जेवणाचं बघावं, कारण जेवलं नाही की मला चक्कर येईल. जेवण महत्त्वाचं. मित्रांनो, अजून एक कस्टमर भेटलेला आपल्याला. हे बघू शकता माझं भक्ती शक्तीचं फुल आहे. भक्ती शक्ती पैसे सोडायला लावलं. म्हणलं 150 रुपये होतील अंदाजे, पण ते म्हणले नाही 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 एवढं नाही मात्र 100 रुपये होतील. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. बोला काय जाते आपलं, बसला पत्ता. तर कारण आम्ही मुद्दामून जास्त सांगायचो, कारण बार्गेनिंग होती आणि नाही झालीच. आम्ही बऱ्याच वेळा 3-3, 4, 5-5 किलोमीटर रिटर्न येतो. कुठंतरी वसूल झाले पाहिजे का नाही. तर आलू सोडलं त्यांना, 100 रुपये घेतले. म्हणजे आता टोटल झाले 900 रुपये आपले. चांगली गोष्ट आहे. वाजल्यात 12:40. जेवणाचं बघायचे. आता बघतोय तर जेवणाचं जवळपास. पहिलं मला भूक लागली, मग जेवायचं. मित्रांनो, आपल्याला चपाती भाजी भेटले. हे चपाती, हे भाजी, आणि आपली इथं चपाती ठेवलेली आहे, दिसतंय खा. 2 मिनिटं. चपाती हे भाजी 55 रुपये झाले. त्यांच्याकडे प्लेट्स नाही आहेत, ते डायरेक्ट असे दिलेलं आहे का लोकांना. असं लोक असे डबे घेऊन येतात जातात, पण मी तर डबा घेऊन येत नाही. आता म्हणलं कुठं हॉटेल शोधावं, इथं आपल्याला माहीत नाही. निगडीमध्ये आलं. आपल्या इथलं असलं माहिती असतं आपल्याला, तिथं प्लेट्स वगैरे असले. त्यांना म्हणलं रिक्षात बसले प्लेट्स आहेत का, नाही म्हणले. आता काय, आता ड्रायव्हरचं आयुष्य असंच आहे.
ह्याच्यात चपाती बुडवून खायला लागेल मला. काय हरकत नाही, म्हणजे मला सवय आहे लहानपणापासून असंच खात झालं. हॉस्टेलमध्ये राहिलेलो मुलगा मी, आपण लाजत नाही भाऊ, गावाकडे तू जाईल ते आणि त्यात आपण काय वर आहे, त्यामुळे नकार नाही पाहिजे. जे भेटेल जिथं भेटेल तसं खायचं. तर भाजी चवळीची 3 चपाती घेतल्या 55 रुपयाची. मला त्याची मला वाटते ठीक आहे, काय हरकत नाही. भाजी भरपूर दिली. मला वाटतं जर सर्दी झाली भात खाल्ला असता मी. भाजी काय त्यांनी अजून एक्स्ट्रा दिलेच नाही, पण भात नाही खायचं मग काय करायचं ना, उगाच कसं नाही एक्स्ट्रा भाजी द्यायची. चवळी चपाती या जेवायला चांगलं आहे. 3 चपाती पोट नाही भरणार माझं असं वाटतं, कारण चपात्या आहेत बऱ्यापैकी, जास्त जाड नाहीत. भात खाणार नाही कारण सर्दी. वाजलेत किती 12च्या पण 1 वाजता जेवतं. आज ऑर्डर चांगले पडल्या, मनासारखं पडल्या खरं सांगायचं. तर भेटूया जेवणानंतर ना, तुम्ही नसेल जेवलं तर जेवून घ्या. हां होते 2-3 वेळा टेक घेतले. काय झालं काय माहिती, मोबाईल गरम असल्यामुळं नाही का कट होत होतं. तर ह्या मोबाईलचा विषय असा आहे की मोबाईल गरम झाला की कॅमेरा वगैरे फ्लॅशलाईट वगैरे काहीच चालत नाही. मोबाईल हॉट. थंबनेलच घेतो नाही झालं, जाऊ रेस उपड झाला, काय विषय नाही. मोबाईलला गरम झालं. कसे बसे करून जेवणानंतर मला वाटतं बऱ्याच वेळानंतर ऑर्डर पडली. ते बी छोटे मारत वाजल्यात 4:19 आणि आपण आता आहोत अकुर्डीला. आणि वाजल्यात सांगितले 4:19, किती वेळा सांगायचं, 1100 रुपये झाले. तर बघू आता अजून 500 रुपये करायचे. एका ठिकाणी बिस्लरी नव्हती भेटली म्हणून बिस्लरी घेतलेली. पाणी नव्हती भेटत तिकडे त्या साईडला, आणि आपलं पुण्याचं पाणी आपण इकडं आलो की भोसरी साईडला वगैरे नाही का कुठं हॉटेलमध्ये पाणी असतं पण फिल्टरवालं नसतं. असे काही ठिकाणी नाही असं नाही, पण मला नाही भेटलं. मग मला बिस्लरी घ्यावं लागलं. 20 रुपये इन्व्हेस्टमेंट करायला लागलं. पहिले सारखं घ्यायचं, पहिलं मला लई लांब ऑर्डर पडायचे ना, असंच भोसरीचे पडतात, चिखलीच्या कुठंही लांब पडायचं. रोज एक बिस्लरी असायची आपली, तेव्हा कमवायचं बी तसं. आता म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की आता नाही घेऊ वाटत कारण पैसे कमी आहेत, पण मजबुरी म्हणून घेतलं, बाकी काय नाही. तर बघू आता याच्यानंतर 500 रुपये होतात का नाही, जे की अवघड दिसते. लांब येऊन सकाळी फुल हसतात, आता वाईट वाटते की उगाच आलं असं वाटतंय. इकडे छोटे ऑर्डर मारत झाला असतं. हातपाय आताच दुखतात. आज आहे काय बुधवार का गुरुवार आहे. गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस अजून काम करायचं, मग रविवारी सुट्टी घ्यायची. आत्ता काल सुट्टी नाही म्हणता येणार, कारण काल गाडीचं काम केलं, 200-300 का व्हायना कमवले आपण. ऑफिशियल सुट्टी, गाडी बंद म्हणजे बंद. काय माझे मित्र हां सुट्टी मारतो म्हणतात रविवारचे, सकाळी येतो म्हणले 4ला आणि 1000 रुपये करून जातो 11-12 पर्यंत. ह्याला काही सुट्टी म्हणतो जाऊ. सुट्टी म्हणजे सुट्टी, प्रोफेशनल सुट्टी. गाडीला हातच नाही लावायचा. आणि जर कामाला यायचं आहे तर टार्गेट मारूनच जायचं, नाही तर नाही यायचं. सुट्टी तर सुट्टी, काम तर काम, असं आहे आपलं. असं नाही की सकाळी आलं दुपारी गेलो, नाही तर बाकीच्या दिवशी फुल डे केला, मग ते हाफ डे झालं, मग ते काम झालं ना. करायचं तर पूर्ण डे, नाही तर नाही घरी जाऊन बसायचं. तर आता आपण जाऊ घराकडे, वॉलेटकडे. बघू जाता काय पडेल, जे पडेल ते घ्यायचं. 500 करायचे भाऊ. तर मित्रांनो, ज्यांना कोणा बंपर किंवा गार्डन टाकायचं असेल, काही रिक्षाचं काम असेल, साऊंडचं, स्वस्तात मस्त अकोर्डीमध्ये भेटतं. इथं हनुमान दिसलं, हनुमान अकोर्डीमध्ये हनुमान आहे. हनुमानच्या बरोबर पायाखाली बरेच रिक्षावाले दिसतील तुम्हाला, दिसतात का? तिथं कोपऱ्यात एक आहे, नाव काय श्रावणी काहीतरी आहे काय हरकत नाही. रिक्षा दिसतील तिथं, एवढं काही दाखवायची गरज नाही आहे. हनुमानच्या बरोबर पायाखाली त्या साईडला रिक्षा आलेले, स्वस्तात मस्त भेटतं. आपलं बंपर बी आपण इथंच लावलेले आणि जे की चांगले आहेत.
एकदम क्वालिटी, अजून काय झालं नाही, झालं असेल 4-5 महिने. क्वालिटी जर कोणाला बंपर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन जा. हे बघा इथं हनुमान आहे आणि हे दुकान आहे. इथं वाटतं सगळं स्वस्तात मस्त. आता इकडून काय करावं आपण, जय हनुमान. मागच्या जेव्हा बंपर बसवत होता तेव्हा इथं एक ऑर्डर पडलेली, देव पावलेला. आज पावतो का नाही काय माहिती, पण आपल्याला एवढा टाईम नाही, कारण घरी बी जायचे टाईम बी आपल्याला जाऊ सरळ बघू. आणि नाहीतर मग आपल्या इथं गेल्या गेल्या छोटे छोटे ऑर्डर मारून करू काहीतरी. जाता आता करू काम. चला, भूक लागली बाबा. दुपारी चपाती भाजी खाल्ली, त्याने काय पोट नाही भरलं, काय काय माहिती. चक्कर आला काय धुवायला लागले, म्हणून म्हटलं पिऊन घ्यावं. 200 रुपये ऑर्डर पडते, पण परत तिकडच फेकते. जे की नकोय, मग परत तेच होईल. तिकडनं मग परत पडणार नाही, परत ते कमायला लागलं. तिकडनं द्या की वारजे बाणेर बेनेरा घराकडं, तिकडं नाही देणार मुद्दाम. मग भाऊ शाळा म्हणजे ना, संध्याकाळी शाळा असते. जीवात जीव आला बाबा, नाहीतर चक्कर आलीच ते. पोटभर जेवा रे, नारळ पाणी पेत जा रोज, पोटभर जेवा. चहा पिण्यापेक्षा सकाळी निघताना दूध प्या, नाश्ता करून दूध प्या, किंवा 2 सकाळी अंडे खावा. आणि दुपारचं आता उन्हाळा चालू आहे, नारळ पाणी तर कंपल्सरी. महाग होईल, 70ला 100ला गेलं तरी काय हरकत नाही भाऊ, पण रोज एक नारळ पाणी प्यायचं. 1-2 ऑर्डर जास्त मारू भाऊ, करू वसल, पण हेल्थ इम्पॉर्टंट. चला कट करू, ले कुठेच खायला लागले. मित्रांनो, आता जे कस्टमर चाललेले आहेत त्यांना बऱ्याच वेळ झालं नाही का कोण सोडत नव्हतं. आणि मी जसं म्हणलं की आपल्याला आपल्या रोडमध्ये जायचं आहे, पण ह्या कस्टमरला बरेच वेळ झालं कोण सोडत नव्हतं. तर मग मी दिलं सोडून 100 रुपयात, कारण लोक 100च्या जागी 200 मागवते. मी त्यांना सांगितलेलं आहे एवढे लागतील म्हणून. ते मुंबईवरून आलेले, त्यांना माहीत नव्हतं. तर जाताना त्यांनी आपल्याला 2-3 वेळा थँक्यू म्हणलेले, हात नाही का हात घालून शेक हँड करून. तर चांगली कामं करत राहा असं सांगतं. बस 100च्या जागी 200-300 एवढं कमवून कुठं GST भरणार आहे, कुठं टॅक्स भरणार आहे. 100च्या जागी 100 द्या रे. आता मी जसं म्हणलेलं नाही का 17 आहे तिथं 18 किंवा 19 किंवा जास्तीत जास्त 20, 2-3 रुपये भेटतात ना तुम्हाला. आता इथनं मला माहिती आहे रिटर्नला भेटणार नाही, भेटलं तर ओला उबेर नशिबाने, नाही तर नाही. पण त्याच जागी तू असतात, तुम्ही समजा कुठंतरी फिरायला गेला तर तिथं तुम्हाला असंच केलं तर मग हे तुम्हाला आठवणार आहे की अरे हा आपण फसवलं होतं लोकांना. तर मित्रांनो, मग अशी कळ झालं, कारण मोबाईल गरम झालं. मला वाटतं मोबाईल लईच खराब झाला आपला, सारखं गरम होते आणि व्हिडिओ मग कंटिन्यू करू शकत नाही असं होतं. तर वाजल्यात 640, झालेत 1400, अजून 200 रुपये करायच्यात स्वारगेटच्या अलीकडे. तर जाऊ स्वारगेटला आणि तिथनं मग बघू जे भेटत ते. स्वारगेट कचऱ्याची येतली तर जवळजवळ 200 रुपये करून घरी जाऊ. हो, कधी देतात कधी नाही. 6:47 झाले, बघा आता किती वेळ लागतोय. 200. मित्रांनो, भूकले लागले राव, घराकडे आलो आहे. एक जण आता मीटरने सोडला होता त्याला, 86 रुपये काय ते झाले. अजून होईल पण भूकले लागले. 7:30 वाजल्यात तर चाललं आहे, मला नाही खेळायचं. काय फरक नाही पडेल, 100-150 आपल्याला कोण मालक नाही. आज नाही तर उद्या रिकवर करू. महिन्याच्या एंडिंगला 30 कसं करतो ते बघायचं, ते महत्त्वाचं आहे. सकाळी जर लवकर आलं असतं झालं लवकर बी एवढं बी उशीर नव्हता. पण जर तिकडं नसतं गेलं ना, पहिली ऑर्डर जर एवढी मोठी नसते पडली ना आणि तिकडनं रिटर्न जर पटापट नसते पडले तर पडलं होतं मला वाटतं. पण दुपारनंतर थोडं कमी झालं नाही का, दुपारनंतर 2 तास माझे वाया गेले. ती दुपारी जर ऑर्डर पडले असते ना तर झालं असतं. ते काय हरकत नाही, 100-150 रुपयाने. आज नाही तर उद्या रिकवर करू. तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. भेटूया नवीन ब्लॉग, पण शुभरात्री.